महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर भावानं आपल्या हातानं बनवलेलं आपल्या महाराष्ट्रीयन चटणीतलं महाराष्ट्रीयन जेवण ही लाईनवर चालणाऱ्या भावासनी माहिती असतंय. कुठल्या 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नसतंय जेवण. नाद्या बादन नाद खोळा असं जेवण असतंय. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. तुम्हाला तर माहिती आपली गाडी भरली होती मुंबईवरून दिल्लीसाठी. डोळ्याच्या अलीकडे येऊन रात्री झोपलो होतो बघा. सकाळ सकाळी ऊन तोंडा आल्या उठलो. बघतोय तर काय रोडवर लांबडी लाईन लागली होती. काय कान रिबीट लावलं बघा. धुळा वगैरे पास करून पुढे नाश्ता करायला थांबलो. ढोकळावाला दिसला. मग काय ढोकळं घेतलं बघा. मस्त पैकी ढोकळ्यावर लावला दणका. आज 2 गोट घेतलं लावलं बघा रिबीट दिल्लीच्या दिशेनं. मग काय वांग करत पोचलो बघा डायरेक्ट महाराष्ट्र बॉर्डरला. 50 ची नोट दिली महाराष्ट्र बॉर्डर केली बघा पास. सेंधवा बॉर्डरच्या अलीकडे बघा एक घाट आहे. या घाटाला एक दुनियाचा जाम असते काय. अशी बशी ट्रॅफिक मधनं काढली बघा. बॉर्डरच्या अलीकडे थांबलो टीपी काढायला. म्हटलं टीपी काढून घेऊया. स्वस्तात गॅसची शिगडी दिसली. मग लागली तिथं शिगडी बी घेतली. आणि वाघ पोचला बघा डायरेक्ट एमपी बॉर्डरला. बॉर्डर बंद आहे तरी आरटीओ काय एंट्री घ्यायचा थांबना एंट्री घेतोय. आज दिवसा आल्यामुळे नर्मदा मातेचं पण दिवसा झालं बघा दर्शन. नाक्यावर आलो बघा. नर्मदा नदीचं मस्त फिल्टर पाणी घेतलं. आता म्हणलं रस्त्यानं टेन्शन नाही. उन्हाळ्याचा दिवस चालू झाले ते आता कलिंगड काकड्या असलं काय तर शरीर हायड्रेट राहणार खायचं. काय एक म्हणत कलिंगडाच्या 2 प्लेट वाढल्या. निबार काम झालं. 1 नंबर पॉट भरलं. एमपीत असलं गरम व्हायला लागले का नाही भावानो. कंटिन्यू एसी चालू ठेवायला लागत्या गाडीची. मानपूर वरनं रतलाम रोडला हांडला बघा. टन पुढे थांबलो बघा. राशन घ्यायला. राशन घेतलं मस्त पैकी. म्हटलं जेवण बनवायला लागल. इथं आपल्याला नाशिकचं रायडर घाट पडलं बघा. त्यांच्यावर मग लस्सी घेतली. लागल्या वडीनं तरकारी पण घेतली. म्हटलं टेन्शन नाही आता दिल्ली मुंबई हायवेला. आणि लागलो बघा आपल्या मार्गाला. बस बरी एसी चालू असल्यामुळे गडी एकदम फ्रेश होता. गाडी टवटवीत. रतलामला पोहोचलो बघा. तिथं आपला महाराष्ट्रीयन उपसरपंचच्या चहाचं 2 घाट घेतलं. सकाळपर्यंत दिल्लीला पोहोचायचं ठरलं होतं. पण कशाचं काय इथंच वाजले 5. आला बघा दिल्ली मुंबई हायवे. कसा आहे. बजरंग बलीचं घेतलं दर्शन आणि हांडला टन बघा दिल्ली मुंबई हायवेला. एक्सप्रेस वेला आले ऑटोमॅटिकच गाडीचं स्पीड वाढत असते आपल्या. अजून 750 किलोमीटर दिल्ली होती. 10-10.5 तासाचं रनिंग दावीत होतं. म्हटलं आता रॉकेट करायला लागतं. रॉकेट पंप आलो बघा. तिथं आपलं ब्लॉगर मेंबर इस्माईल भाई वाट बघत बसलं होतं. काय म्हटलं रॉकेट बनवायचं कॅन्सल. आता इथं जेवण बनवू. रेस्ट एरिया ड्रायव्हर लोकांना जेवण वगैरे बनवायला इथं जागा आहे मस्त पैकी. मग सेटअप लावला बघा तिथं. म्हणलं कान जेवण बनवून जेवून कल्टी मारू. नवीन गॅसचं उद्घाटन बी केलं. आणि लागलो बघा जेवणाच्या तयारीला. अर्ध्या तासातच भाजीनं भात करून झाला बघा आपला रेडी. मग काय मस्त पैकी लावला बघा दणका. शेवग्याच्या शेंगाची भाजी तर असली बागा टॉप झाली होती. नादच खोळा. जेवण करून मारली बघा कल्टी. म्हटलं होईल तेवढं रनिंग हाणायचं आणि द्यायची ताणून. हैराच्या पंपावर डिझेल टाकी फुल केली. जाला वाडला उतरून थांबलो बघा. लडच्या घेतला आणि पुढे येऊन दिली बघा ताणून. भेटतो आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.